तुम्ही आमदार आणि कामं आम्ही करायची आणि तुम्ही माझ्या अजिबात नादी लागू नका. माझी कशी तयारी असती, मराठी तयारी असती, कशी तयारी असती. तुमचे गुंड आणून मला मारले तरी अडचण नाही. मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे व मी जनतेची कामं करत असताना 600 मताने निवडून आलेले रोहित पवार, तुम्ही माझ्या मुलाची जवळजवळ 3.5-4 वर्ष नोकरी घालवली होती. तेव्हापासून मी जास्त शेतकऱ्यांची कामं करण्यात मी जोर दिला. अजूनसुद्धा मी कामं करत आहे. मी वारंवार सांगतोय, तुम्ही मला त्रास दिल्यामुळे मी तुम्हाला वैयक्तिक त्रास देणार नाही, पण तुमचा पक्ष कर्जत जामखेडमधून 100% संपवणार आणि संपला आहे. तुम्ही मला त्रास दिल्यामुळे मी एवढी लावून दिली शेतकऱ्याची कामं करायची, शेतकऱ्यांची मनं जिंकली. जामखेडमध्ये जाऊन मी शेतकऱ्यांची मनं जिंकली. त्यांची नाही ती कामं करून दिली. त्यांना काही कामाचं आश्वासन दिलं. तुमची आमची 1 नंबर वार्डामध्ये गाठसुद्धा 2-3 बाऱ्या पडली होती, तरी मी हार मानली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आता तरी इथून पुढे मलाच नाही पण कुणाला त्रास देऊ नका. आता पुढे येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद 100% पूर्ण तुतारी मी मोकळी केल्याशिवाय शांत बसणार नाही. नोकरी तुम्ही घालवली, रामचंद्र साहेबांनी नोकरी लावली. तुमची माझी कशी गाठ पडली हे परमेश्वराच माहीत नाही, पण मी कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही लोकांचं वाईट करता म्हणजे माझंच केलं, बाकीचं काय मला केलं मला माहीत नाही. स्वतः माझं वाटोळं केलं म्हणून मी सांगतो. सूर्यकांत मोरे, तुमच्या भाषणामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रामचंद्र साहेबांवर टीका केली, त्याच्या हे तुम्ही फळ भोगत आहात. दुसरा एक मच्छर माझ्यावर टीका केली. म्हणजे तुमच्या इकडे काय आता काय माझ्या तिकडे काय होतं ती नाही ते लोकांची कामं मार्गी लावली मी आहेत. रोहित पवार यांना परत सांगतो, तुमची इथून पुढची कुठलीच निवडणूक मी सक्सेस होऊ देणार नाही. मी आहे, बाकीचे पदाधिकारी कोण असतील, मी तर 100% आहे. माझी एवढी चिकाटी असते, मी रात्रंदिवस जामखेडमध्ये फिरत होतो. एवढी माझी चिकाटी. माझं ठरलं होतं, तुम्ही मला त्रास दिलाय, तुमच्या तुतारीचा पूर्ण सोपडा साफ करायचा. आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये बघा कसा मी सोपडा साफ करतोय. शेतकऱ्यांचं 1 दी स्पॉट काम करून देतो. तुम्ही करता काम. तुम्ही एखाद्या शेतकरी फोन केला, तुम्ही काय वायरमन आहे का, मी काय अधिकारी का? मग ही शेतकऱ्याची टीपी याची कोण कामं करायची? तुम्ही आमदार आणि कामं आम्ही करायची. त्याच्यामुळे तुम्हाला माझं आव्हान आहे, तुमची तुतारी 100% मोकळी करणार. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून टायमाला बरेच तुमचे तुतारीमधले लोक काय पदाधिकारी असतील, काय कोणी असतील, ते आमच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. 100% प्रवेश करणार आहेत. असं मी सांगतो. कोण करणार आहे, काय कोण करणार आहे ते मी बोलणार नाही. शेवटी सत्याचा विजय होतो आणि अखेर त्रास देणाऱ्या लोकांचा नायनाट होतो, असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. आणि तुम्ही माझ्या अजिबात नादी लागू नका. माझी कशी तयारी असती, मराठी तयारी असती, कशी तयारी असती. तुमचे गुंड आणून मला मारले तरी अडचण नाही. माझी कव्हा मारायची तयारी, असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. परत सांगतो, तुम्ही आता मागच्या कर्जतच्या नगरपंचायतमध्ये आमचे नगरसेवक पैसे देऊन फोडले म्हणा, दादागिरी करून फोडले म्हणा, पण तुम्हाला त्यात यश आलं नाही. बाकी सगळे नगरसेवक आमच्याकडे आले. आता येणारी नगरपंचायत आम्ही सर्व नगराध्यक्ष, बाकीचे नगरसेवक, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व मिळून आम्ही निवडून आणणार आहोत. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. अजिबात तुम्हाला ही कुठल्याच निवडणूक सक्सेस होऊन द्यायला असेल तुम्हाला जाहीर सांगतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, जय जिजाऊ. रामकृष्ण हरी. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.